आज माननीय महापौर साहेब, माननीय स्टँडिंग कमिटी चेअरमन चाकोते मॅडम, त्याचबरोबर उपमहापौर देवकते मॅडम, त्याशिवाय आयुक्त आणि सभागृह नेते हे सर्वजण आजच्या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये मी प्रामुख्यानं अनेक विषय आहेत, पण प्रामुख्यानं 3 विषयावरती मी चर्चा केली। त्यातला पहिला विषय जे 572च्या टप्प्यामध्ये सेवेत कायम झालेले 2444 कामगारांपैकी काही कामगारांना या ठिकाणी पेन्शन दिली जात नाही आणि ती त्यांना पेन्शन मिळावं अशा पद्धतीची मागणी घेतली। त्यांना संपूर्ण कागदपत्र दाखवलं। महाराष्ट्र राज्य शासनाने यांना पेन्शन दिलं पाहिजे अशा पद्धतीची GR त्यांना दाखवले। त्यावरती त्यांनी पाहिलं आणि समाधान व्यक्त केलं। शिवाय या बाबतीमध्ये 7 ते 8 तारखेला माननीय आयुक्त साहेब सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून यामध्ये मीटिंग घेऊन आपण याचा शेवटचा निर्णय करूयात असं बोलले। दुसरा विषय माझ्याकडे हा होता की आरोग्य खात्यामध्ये काम करत असणारे जे 190 बिगारी सेवक जे पूर्वीपासून आरोग्य खात्यामध्ये घरजोड ड्रेनेज कनेक्शन सोडवणं, गटार काढणं, कचरा उचलणं आणि त्या भागातला SI जे काम सांगेल त्या पद्धतीचं काम करणं, ही कामं त्या आरोग्य खात्यात होतं। तेच आरोग्य खात्याचं घनकचऱ्यामध्ये रूपांतर झालं। घनकचऱ्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रशासकीय राजवटीत P शिवशंकर साहेब यांनी यामध्ये बदल केला आणि तो बदल असा केला की यामध्ये 190 लोकांना घनकचरा विभागातनं काढून त्यांना झोनकडे पाठवलं आणि झोनकडे पाठवून त्यांना ड्रेनेजच्या आतमध्ये उतरून कामं करायला सांगायला लागले। त्यांच्या कामाचं स्वरूप बदलायला लागले। त्यांच्या कामामध्ये प्रीमिक्स टाकणं, त्याचबरोबर यांच्या कामामध्ये ते डांबर टाकणं, रस्ता तयार करणं, ही कामं सुद्धा हे लोक करायला लागले। यांना काम सांगायला लागले म्हणजे त्यांच्या कामाचं स्वरूप बदलून गेलं। ही त्यांच्यावर फार मोठा अन्यायकारक आहे। एवढंच नाही तर घनकचरा विभागात काम करणारे आमचे बिगारी सेवक हे सकाळी 4 ते 6 ही सकाळी 6 ते 2 पर्यंतची यांची कामाची वेळ आहे, परंतु घनकचरा विभागातल्या या कर्मचाऱ्याला झोन मध्ये पाठवल्यापासून यांचे अनेक मालक झाले, अनेक यांचे अधिकारी झाले। सांगल तर काय बी काम करा असंही म्हणायला लागले आणि यांची जी सकाळची वेळ आहे 6 ते 2 ची ती बदलून यांची 8 ते 4 अशी वेळ केली। हेही घटनाबाह्य, आपलं कायदेशीर नाही, बेकायदेशीर आहे, हे त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं। यावर सुद्धा महापौर आयुक्त यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण याच्यावरती 7 ते 8 तारखेला तुमच्या बरोबर मीटिंग घेऊन कायमचा निर्णय करू असं ते बोललेले। तिसरा मुद्दा आमचा रोजंदारीचे जे कामगार आहेत 249 कामगार, या 249 रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याच्या बाबतीमध्ये आयुक्तांनी जे शासनाला दिलेलं पत्र आहे ते आयुष्यात कधी हे लोक कायम होणार नाहीत असं पत्र दिलेलं आहे। त्याचा अर्थ असा आहे की आम्ही यांना कायम करतो, परंतु शासनाने यांच्या पगारासाठी अनुदान द्यावं असं आयुक्ताचं म्हणणं आहे। परंतु असं होऊ शकत नाही। कुठल्याही महापालिकेला शासन पगारासाठी अनुदान देत नाही, हे खो घालण्याचा प्रयत्न आहे। मी ते खोडून काढलं। दुसरं सांगितलं त्यांना की नागपूर महानगरपालिकेमध्ये 4407 लोकांचं नवीन पद निर्माण करून तिथं या लोकांना सेवेत कायम केलेलं आहे। तशाच पद्धतीनं नागपूर पॅटर्न प्रमाणे जर इथं उरलेले सगळे कामगारांना कायम करायचं असेल तर यांना या ठिकाणी कायम अशा पद्धतीने करावं लागेल। काही लोक घनकचरा विभागातले तर काही लोक हे इतर खात्यातले आहेत, त्यामुळे 108 कामगार हे इतर खात्यातले आहेत, त्यांच्यासाठी अधिसंख्य पद निर्माण करावीत आणि जे 141 पद आहेत ती 141 पद ही नवीन पद निर्माण करून कायमस्वरूपी लाड कमिटी सह त्यांना सेवेत कायम करावं असं। बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली म्हणायचं। आजच्या बैठकीमध्ये आमचं जे म्हणणं आहे हे त्यांना पूर्णपणानं कळलंय आणि मला त्याचं समाधान आहे की आमचं म्हणणं काय हेच समजून घेत नव्हते
आज ते समजून घेतलेले आहेत। 7 ते 8 तारखेला मीटिंग घेऊन याच्यावरती तोडगा काढू असं स्पष्ट आणि अत्यंत रोखठोकपणानं महापौरांनी सांगितलं। आपण निर्णय करूया।